सत्ता असणं ही आता गरजेची झालेली आहे हे आपण सर्व जाणतो। सत्तेच्या माध्यमातून विविध योजना असतील त्या लोकांपर्यंत पोहोचवणं आज गरजेचं झालं। मग ती लाडकी बहीणची योजना असेल, घरकुलाच्या योजना असतील आणि अशा असंख्य योजना। कालसुद्धा शासनाने एक योजना जाहीर केली, 50% ताडपत्र्यावर अनुदान देणार, 90% तारकुंपणा लावणार। या सर्व अनुदानांचा फायदा जर आमच्यासोबत वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या सहकाऱ्यांना गावागावात मिळाला पाहिजे आणि तो खंबीरपणे देण्याचं काम आम्हाला निश्चितपणे खात्री की अजितदादा आमच्या पाठीमागे त्यासाठी खंबीरपणे उभं राहतील लोकांच्या कामात। पक्षामध्ये प्रवेश करताना अजितदादाशी काही चर्चा झाली का? निश्चितपणे त्या ठिकाणी दादांशी साहेबांशी चर्चा झालेली आहे, ती बंद दाढाआड आहे। त्याबद्दल मला वाटतं माझे आमदार चोते साहेबच आपल्याला जास्त सांगू शकतील। पण ज्यावेळेस साहेबांनी आम्हाला आदेश दिला त्यावेळेस साहेबांच्या आदेशावर हुकूम आम्ही दादांसोबत येण्यासाठी त्या ठिकाणी तयार झालेलो आहोत आणि आम्ही आज प्रवेश केला। महामंडळाचं काय प्रॉमिस केलं का? नाही, असं कुठलाही प्रॉमिस वगैरे साहेबांनी घेतलेलं नाही आहे। आम्ही साहेबांच्या म्हणण्यानुसार तरी आम्ही हाडाचे काम करणारे संघटनेचे कार्यकर्ते आहोत। आम्ही आधी दादांची संघटना त्या ठिकाणी मजबूत करू, संघटनेसाठी पूर्ण वेळ उतरून काम करू। जो योग्य न्याय असेल तो दादा आम्हाला देतील। आम्ही तशा पद्धतीचा कुठलाही शब्द वगैरे त्यांच्याकडे। तुमच्यासोबत आज किती लोकांनी प्रवेश केला? आमच्यासोबत आज 1000 कार्यकर्त्यांनी दोन्ही तालुक्यातले प्रवेश केलेला आहे। आपण गर्दी त्या ठिकाणी बघू शकता। भौतिक कार्यक्रम आता संपलेला आहे, पण बऱ्यापैकी खूप असंख्य कार्यकर्ते आमच्यासोबत आलेले जे गेल्या 40 वर्षापासून माझे आमदार चोते साहेबांसोबत संघटनेत काम करतात। प्रतिस्पर्धी आमदारांना भविष्यात टप देणार हा निर्णय आता दादांनी या ठिकाणी जाहीर केला। तुम्ही भाषणात ऐकलं असेल की दादा आमच्यावर अन्याय होऊन देणार नाही, त्याच्यामुळे तो विषय आपण दादांच्या कोर्टात आता नेऊ जेव्हा वेळ येईल तेव्हा। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आहे, तर तुम्ही त्याला कसं सामोरं जाल? आम्ही निश्चितपणे आमच्यासोबत आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका आणि मागणी पक्षाकडे करू आणि पक्ष जो आदेश देईल, दादा जो निर्णय घेतील त्यानुसार काम करू।